सर पीडीएफ कसे झालं एकदम म्हणजे आता ते काकू त्याचे रोज येतात 8,000 एकदम 1,500 2,000 लॉजिकलच वाटत नाही कुठे. आता ऑक्सिजन कमी पडायला लागलाय, बेड कमी आहेत, कुठेतरी आपल्याला आवर्त घ्यायचं आहे. आणि आता जेवढी भीती द्यायची होती तेवढी दिलेली आहे. लोकांना जेवढं टेरराईज करायचं होतं ते केलेलं आहे. आता लोक जसं ते हत्तीचं आहे की लहान असताना त्याच्या पायात साखळदंड आणि तो खूप प्रयत्न करतो, ते काही सुटत नाही, महिना 2 महिना प्रयत्न करत असेल आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की हे काय आपल्याला सुटणार नाही, नंतर तो मोठा होतो. हां, तसे 10 साखळदंड एका वेळी तोडू शकतो तो, अशी त्याची क्षमता होते, पण तो प्रयत्न सोडतो आयुष्यभराचा. तसं आपण आता आपल्याला तर रोज सांगावं लागत नाही. आता तू बघ, आता मास्क काढायला तयारच नाहीयेस, कारण आता ते पोचलं, आता तुला परत पिढी करण्याची गरज नाहीये. आता मास्क नाही घातला तर कपडेच नाही आहेत आपल्या अंगावरती असं वाटतं लोकांना. आणि आफ्टर इफेक्ट्सचं काय म्हणजे काल सहस्रबुद्ध म्हणून एकाने एफबीवर पोस्ट टाकली आहे, सोशल वर्कर आहे की आता तर ठीक आहे मी एवढा म्हणतो की करोना वगैरे नाही आहे हे मला माहिती आहे. माझं असं म्हणणं आहे, थोडासा हिचा आधी मग तुझा प्रश्न घेतो, मग आहे तो आयुर्वेदाचा. बहुतांशी आयुर्वेदिक मंडळी सुद्धा डांबिसपणा त्यांनी केला आणि आत्ताही ते करतात की हीच वेळ आहे आपल्याला एनकॅश करता येईल, आयुर्वेदाकडे वळा, आयुर्वेदाकडे वळा. माझं असं म्हणणं आहे की ते आयुर्वेद, होमिओपॅथी हे सगळे शब्द बाजूला टाका. जे योग्य आहे ते करा, जे नैसर्गिक आहे. कारण तुम्ही निसर्गाचे घटक आहात म्हटलं, निसर्गाशी अलाईन होणं म्हणजेच स्वास्थ्य. निसर्गावर मात करू. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आपण त्याला जगातून बाहेर फेकून देऊ. अरे अरे काय बोलताय, जरा तरी विचार करा. गरज छाती फुगवून शौर्य दाखवायची नाहीये आणि असं होऊन घाबरायची गरज नाही. मध्यम अवस्था, शांत अवस्था, विवेकाची अवस्था, ज्ञानाची अवस्था. तो ज्ञानी जो असतो तो फुगलेलाही नसतो. कशाला लढायचंय? एक मी फार पूर्वी एक हे बघितलं होतं कुठेतरी, ते कराटे जुडोचे कुठेतरी एक अतिशय तुमचे ते चीनमधले का कोण खूप आधी ते कुठलं स्कूल आहे त्यांचं, फार प्रसिद्ध स्कूल आहे तिथलं, शाओलिन. हां, तिथले कोणीतरी एक शिक्षक, तर ते एका कुठल्या तरी अमेरिकन का कुठल्या तरी वेस्टर्न कोणीतरी तो आले आणि त्याला ते समजावून सांगतात की टेक्निक्स काय आहेत वगैरे. आणि तो एवढा धिप्पाड माणूस, तो ये आणि तो हा माणूस 90चा असेल आणि तो जोरात येऊन जोरात त्याला धक्का देणार असं ते समोर येतं आणि क्षणार्धात असं की तो माणूस तिथं कोसळून पडलाय आणि हा निवांत आहे. आणि मग ते पूर्ण चित्रीकरण त्यांनी स्लो मोशनमध्ये म्हणजे सुपर स्लो मोशनमध्ये दाखवलं. तर जो जसा जवळ येतोय हा तोपर्यंत निवांत आहे आणि याची जी ध्यानावस्था आहे ती इतकी स्थिर आहे की त्याला प्रत्येक गोष्ट अति स्लो मोशनमध्ये दिसतेय. तो जोरात आलाय त्याला वाटतंय, पण हा निवांत आहे. हमिंग बर्डला आपल्याला कळत नाही, पण तो निवांत असतो. इतका स्थिर झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित खेळता येतं. तो इथं जोरात आल्यानंतर त्या फोर्सलाच फक्त दिशा दिली इकडची, तेवढ्याच जोरात तिकडे आपटून गेला. आपल्याला आठवत आहे काही एक कुठला तरी बॅट्समन आहे, मला नाव आठवत नाही, म्हणजे मी जेव्हा क्रिकेट बघायचो त्या काळातली, तर अगदी तो माल्कम मार्शल जरी आला जोरात फेकत किंवा वासिम अक्रम वगैरे जोर येऊन ते फेकतात बॉल, तर त्याच्यावर समोर 6 मारणं अवघड आहे. पण हा बॅट्समन काही नाही, हा फक्त असं खटकन फ्लिक करायचा की तो मागे 6 जायची, मागे 4 जायची आणि ह्याला काही ताकद, फक्त तो दिशा द्यायचा. दिशा दर्शन हेच महत्वाचं आहे. आजही दिशा मिळत नाही, दिशाहीन आहात तुम्ही आणि दिशाहीन असाल तर त्याला कोण दिशा देऊ शकतं? ज्याला दर्शन करता आलंय, ज्याला दृष्टी आहे. आणि दृष्टी केव्हा मिळेल? जेव्हा उजेड असेल, ज्ञानाचा प्रकाशमय असेल. इतकं सोपं आहे ते. फिलॉसॉफिकल बोलता का? नाही, नीट बघा. तुम्ही सशासारखे पळताय आभाळ कोसळले म्हणून, खरंच. आणि काय करताय त्या नादात? त्या नादात तुम्ही एक काम केलं. तो राजा होता,
आणि त्या राजाचा एक मित्र झाला माकड. आणि तो माकड खूप चपळ होता, विदूषकासारखा खूप खूप हसवायचा, एंटरटेन करायचा. आणि त्यामुळे त्या राजाने त्या माकडाला त्याचा प्रायव्हेट त्याचा हे केला, काय रक्षक केलं त्याला. एक दिवस दुपारी त्याला झोप लागली होती म्हणून झोपला. ही आपली गोष्ट ऐकली आहे, बरोबर आहे ना, तेच सांगतोय, त्यात वेगळं काही माझी इनपुट नाही आहे त्याच्यात. आणि हा अतिशय प्रामाणिक आणि इमानदार माकड बसलेला होता आणि एक काय माशी आली आणि राजाच्या नाकावर आली. आता ह्याची झोपमोड होईल या विचाराने माकडाने त्याचीच तलवार घेतली आणि जोरात त्या माशीला मारण्यासाठी उगारली. माशी काही सापडलीच नाही. आणि काय झालं आपल्याला माहिती आहे. अशाच पद्धतीने आपण व्हायरसला पकडण्यासाठी, व्हायरसला नष्ट करण्यासाठी आपण घरदार सॅनिटाईज करतो आहोत. आपण अख्खं शहर सॅनिटाईज करत चाललेलो आहोत. आपण काय करतो, आपण स्वतःला नष्ट करतो आहोत. व्हायरस सापडायचा नाही, कारण तो इकडे तिकडे नाहीच आहे. आणि जर असेल तर तो मृतच आहे, कारण तो ऑर्गॅनिझम नाहीये. तो तुमचा एक एक्सोसोम आहे, जो मलाणू आहे, जो शरीर बाहेर फेकतच होतं. ज्याला स्वतःचा श्वास घेताच येणार नाहीये, पण त्याच्यात काय, तो जेनेटिक कोड आहे. आणि तुम्ही व्याख्या काय केली, ज्याच्यात DNA किंवा RNA असेल ते लिव्हिंग. ही व्याख्या चुकलेली हो. ही व्याख्याला तुम्हाला रिव्हिजिट करायला लागणार आहे. वेळ आलेली आहे रिव्हिजिट करण्याची आणि रिलूक आणि रिथॉट द्यायची या सगळ्या गोष्टींना. पण तुमचा अहंकार ते करू देत नाहीये तुम्हाला. आम्ही चुकीचं कसं असू शकतो, अहंकार आहे. त्याच्यापायी तुम्ही अख्ख्या जगाला वेठीस धरलेलं आहे. हा प्रश्न काय होता? लास्ट क्वेश्चन घेऊयात आणि थांबूयात का काय आहे? क्वेश्चन्स का क्वेश्चन्स? हां, पोस्ट कोविड पण भरपूर ट्रीटमेंट्स देतात. त्याच्यामध्ये इकोस्पोगिन आणि या टॅब्लेट्स अगदी महिना घ्या. मग ब्लड क्लॉट्स झाले असतील तर ते म्हणजे रिकवर होतील किंवा असं. ते कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे? ते खरंच अयोग्य आहे. क्लॉट्स होतात ना? हो, क्लॉट्स होतात ना. पण ऐका ना, क्लॉट्स होतात, पण हे काही रिसर्च झाला नाही आहे बरं का. खरं म्हणजे क्लॉट्स होतात, पण जसं क्लॉट्स म्हणजे खपली. नॉर्मली जी खपली असते त्यामध्ये रक्त, रेड ब्लड कॉर्पसल्स आणि फायबर्स असतात आणि प्लेटलेट्स आहेत. ह्या सगळ्यांचं एक जाळं तयार होतं आणि त्याने तो क्लॉट तयार होतो. हे क्लॉट्स तसे नाही आहेत. हे क्लॉट्स नाही आहेत. हा कफ, म्युकोसा हा चिकट झाला आहे आणि त्या चिकट कफामध्ये अनेक वेगळे रक्तामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यात इंटँगल होत आहेत. असा तो क्लॉट आहे. आता तुम्हाला अँटीकोअग्युलंट नाही द्यायचं आहे, वॉरफॅरिन सारखं किंवा इकोस्प्रिन सारखं. तुम्हाला काय करायचं आहे, हा चिकटपणा जो कफाला आलेला ना, हा संपूर्ण शरीरभर आहे. हा चिकटपणा होऊ नये यासाठी तुमच्या आहारामध्ये बदल करायचा आहे. भूक लागल्यावर खायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि शरीर स्वतःहून तो कफाचं झीज करून टाकणार आहे. आणि त्याला वेळ जर लागणार असेल तर औषधोपचाराने ते करता येतं. औषधोपचार कोणती द्यायची आहेत, जी कफाचं विलयन करेल, जी कफाला परत स्निग्धांश देईल. कारण का चिकटपणा कशामुळे आलाय? स्निग्धांश शोषला गेलाय. स्निग्धांश परत द्या त्याला, तो परत बुळबुळीत होईल. आणि म्हणून आम्ही म्हणतो की तूप खा, भरपूर तेल घे, तूप खा, चरबी खा. याने काय होणार आहे, स्निग्धांश परत आला की परत ल्युब्रिकेशन सुरू होणार, परत व्यवस्थित फ्लो सुरू होणार आणि बरं वाटायला लागतं. पेशंट म्हणतो की श्वास घ्यायला त्रास होत होता, आता ना जरा ओलं ओलं वाटायला लागलं आणि बरं वाटतंय. ओलं ओलं वाटायला लागलं म्हणजे काय, स्निग्धांश परत दिला. आणि जो आवश्यक असतो तिथं ओलसरपणा थोडासा लागतोच. खूप जास्तही त्रासदायक, कमी पण त्रासदायक, त्याचा इक्विलिब्रियम. तुम्ही काय करताय, तुम्ही हा श्वासाला त्रास होतोय ना, तो व्हायरसमुळे, त्या व्हायरसला मारत बसूया. हा उपाय करायची गरज नाहीये, नाहीच आहे तो उपाय. परत ओलसरपणा पाहिजे, स्नेह पाहिजे आहे, उष्ण पाहिजे आहे. स्नेह,
भावनांमधला सुद्धा स्नेह पाहिजे, उष्ण म्हणजे उबदारपणा पाहिजे, जो आपण घालवत चाललो आहोत, जो आपल्याला करू नका म्हणून सांग, जवळ येऊ नका. तुम्ही बघितले लोकांनी हगिंगसाठी सुद्धा ते प्लॅस्टिकचे असे काय काय हे केलेले आहेत. इकडूनही प्लॅस्टिकच प्लॅस्टिकला हग करतं. लोकांनी जवळ आला नाही तर भीती जाणार नाहीये. स्नेह म्हणजेच प्रेम. प्रेम जर राहिला नाही, जिव्हाळा जर राहिला नाही, ओलावा जर राहिला नाही, उब राहिली नाही एकमेकांची, तर माणसं तुटतायत, आतून तुटतायत, खोल 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 तिथून तुटतायत. मग काय, श्वास हे फक्त औपचारिकता आहे, ती तुटायला तुटणारच आहे. आतून जो तुटलाय तो संपलेला आहे. मी मगाशी म्हटलं की तुम्हाला भीती नाही का वाटत कोणी मारेल बिरेल? मला भीती नाही, मला त्रास होतोय असल्या जगण्यात. जर तुमच्यासारखे असे झोंबीजच असणार असाल इथे, ज्यांना भीतीच वाटते नुसती काही करण्याची, अशा समाजात मला नाहीच राहायचंय. काय करू जगून अशा लोकांमध्ये? कशासाठी जगू? मी कोणाशी बोलू शकत नाही, सगळे घाबरून बसलेत. तुम्हाला असं जगता येईल? मी आयसोलेट झालोय अशा पद्धतीने. माझ्या बाजूने बघण्याचा प्रयत्न करा की काय वाटत असेल. मी कोणाशीच बोलू शकत नाही आता. मी कोणाला भेटायला जाऊ शकत नाहीये. आज येतोस का संध्याकाळी तिकडं कॉफीला? तिकडे कॉफीला नाही रे, मी पायरीच उतरत नाही. आपण फेसबुकवर कॉफी घेऊया. FB लाईव्ह. तू तुझी बनव, मी माझी बनवतो. मला नाही जगायचंय असं. हे नॉर्मल नाहीये. हे न्यू नॉर्मल नावाने तुम्ही सांगताय ना आम्हाला, हे अटर ॲबनॉर्मल आहे. श्वास घेणं म्हणजे जगणं नव्हे बरं का. त्याच्यापेक्षा जास्त काही प्रचंड काहीतरी आहे ज्याला आपण जगणं म्हणतो, ज्याला आपण जीवन म्हणतो. तेच काढून टाकले तुमच्या आयुष्यातून. तेच काढून टाकले. कशासाठी? त्या व्हायरससाठी, सो कॉल्ड व्हायरस, जो साबित झाला नाहीये, जो 99.99% लोकांना काही जाणीव पण देत नाही मी आहे असल्याची म्हणे, जो 70च्या वरती सुद्धा ज्याची मारकता 80-85% आतच, म्हणजे 15% पण नाहीये तिथे. अशांसाठी तुम्ही आमची सगळी वीणच तुम्ही घालवून टाकली आहे. आणि ती कायमस्वरूपी घालवण्याचा संपूर्ण तुमचा प्लॅन आहे. आणि फक्त सांगत नाही आहात कारण एकदम धक्का बसेल तुम्हाला म्हणून. येस, आपलं बघूयात आपण. नेक्स्ट जनरेशन त्याच्यावर अवलंबून आहे. आपण आवाज उठवायला पाहिजे आहे. आपली नाराजी व्यक्त नीट झालीच पाहिजे आहे. जर चुकीचं वाटत असेल, आतून खरंच चुकीचं वाटत असेल तर, मी बोलतोय म्हणून करू असं म्हणणं नाहीये, पण खरंच वाटलं असेल तर मग अडवू नका स्वतःला. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून काय करतात माहितीये लोक. म्हणजे मी असा विचार करायचा की लोक काय म्हणतील म्हणून नको बोलायला. मग मी विचार करतोय नाही लोकांशी मला काही घेणं देणं नाही. मी लोक काही म्हणू, मी बोलेन. पण मग पुढचा विषय येतो, नाही मला काही त्रास जरी, मला काही फरक जरी पडत नसेल तरी सुद्धा मला माझी बायको पोरं आहेत, त्यांना लोक त्रास देतील, त्यांना काय लोक म्हणतील. आणि ते मला म्हणतात की हो बाबा तुम्ही काही बोलाल पण आमचं जगणं अवघड होतंय त्यांनी, म्हणून त्यांच्यासाठी मी नीट गप्प बसतो. यांच्यासाठी मी